राज्यपाल पदाचं आमिष दाखवत 5 कोटींना गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय। पाहूया सविस्तर बातमी। राजकीय नेत्यांसोबत ओळख आणि संबंध असल्याचे सांगत चेन्नईच्या नरसिम्हा रेड्डी यांना तुम्हाला राज्यपाल पद मिळवून देतो असं सांगत तब्बल 5 कोटीला गंडा घालणाऱ्या एका संशयित इसमास नाशिक गुन्हे शाखा व गुंडा विरोधी पथकानं नागपूर येथून ताब्यात घेतलंय। निरंजन कुलकर्णी असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे। गेल्या वर्षभरापासून चेन्नई येथील शास्त्रज्ञ असलेल्या नरसिम्हा रेड्डी दामोदर रेड्डी यांना नाशिकच्या विविध हॉटेलमध्ये बैठका घेत माझे मोठमोठ्या राजकीय नेत्यांशी संबंध आहेत, माझी नाशिकमध्ये शासनाकडून मिळवलेली 100 एकर जमीन असून चांसी गावात एक प्लॉट सुद्धा आहे असं भासवत नरसिम्हा रेड्डींना तुम्हाला कोणत्याही राज्याचा राज्यपाल करून देतो असं गंडवण्याचा प्रयत्न निरंजन कुलकर्णी यांनी केला। या बदल्यात त्यांनी नरसिम्हा यांच्याकडून त्यांच्या नातेवाईकांकडून रोख 60 लाख रुपये व 4 कोटी 48 लाख रुपयांचे बँक खात्यात पैसे वर्ग करून घेतले। मात्र त्यानंतर काही महिन्यातच टाळाटाळ झाल्याने रेड्डी यांनी नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये कुलकर्णी याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली। याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त प्रशांत बच्छाव यांनी अधिक माहिती दिली। तो नागपूरचा जो विनोद दाडे आहे त्याची ती वैश्विक सेवा फाउंडेशन संस्था आहे। त्या संस्थेमध्ये हाही सभासद होता आरोपी आणि त्या संस्थेला शेती खरेदी करण्यासाठी ते पैसे गेलेले आहेत। आधी पण असे काही घटना या माणसांनी केलेल्या आहेत त्या काही संदर्भात इन्क्वायरीमध्ये काही आले समोर? नाही, असं अजून तरी काही निष्पन्न झालेलं नाही। त्याच्या गरजेमध्ये पण असं विशेष काही झालेलं नाही। तर चौकशी आपण कशा पद्धतीने करतोय आणि आरोपीला किती दिवसांची पोलीस कोठडी मिळाली? काल आरोपीला 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि त्याचबरोबर इतर आरोपी जे आहेत तेही आता त्यासाठी टीम रवाना झालेली आहे, ती लवकरच पोहोचेल। तो काही 12वी शिकलेला आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तो आहे, असं त्याचं विशेष असं बॅकग्राऊंड नाही। नाशिकच्या गुन्हे शाखा व गुंडा विरोधी पथकाने निरंजन कुलकर्णी यास नागपूर येथून ताब्यात घेतलंय। त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला 10 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।